आपली माझ्या दीपशेलकर फ्रेंड. मी आता आहे दिवेगाच्या जत्रेत. आज आपल्याला केदारनाथ जत्रा पाहायला मिळणार आहे आणि आज आपल्याला वाघाड म्हणजे गळ टुकून आपल्याला 5 प्रदक्षिणा मारले जाणार ते पाहायला मिळतील या जत्रेमध्ये. तर जत्रेला सुरुवात झाली आहे, तर चला आपण जत्रा पाहूया. फ्रेंड्स, जत्रेला इथून सुरुवात होत आहे. आपल्याला इथं गाडी पार्किंग पाहायला मिळते आणि भरपूर अशी गर्दी आपल्याला थोड्या वेळाने पाहायला मिळणार आहे. तर ही जत्रा असते ती रात्री सुरू होते, मग संध्याकाळी सुरू होते ती रात्री 1 वाजेपर्यंत असते. जेव्हा गळ लावण्याचा कार्यक्रम होतो, आपली 5 प्रदक्षिणा होतात गल मारून. शरीराची गल लावून 5 प्रदक्षिणा मारले जातात. त्यानंतर ही जत्रा समाप्त होते. तर आता जत्रेला सुरुवातच झाली आहे आणि इथून आपल्याला आता पब्लिक पाहायला मिळेल आणि इथून नंतर आपल्याला थोड्या वेळाने भरपूर गर्दी पाहायला मिळेल. रस्त्यावर आता चालायलाही मिळणार नाही अशी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर ही सुरुवातच आहे जत्रेची. तर चला आपण जत्रा पाहूया आधी, नंतर आपल्याला जे गल लावून प्रदक्षिणा मारले जातात ते आपल्याला पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, आपल्याला कमानी पाहायला मिळते दिव्यागडची. तर इथून आपली मेन जत्रा इथून स्टार्ट होते. तर आपल्या नाक्या आहे, लेफ्ट साईडला आपल्याला श्रीवर्धन रोड आहे आणि राईट साईडला आपला सुवर्ण गणेश गणपती इकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि इथून जत्रा म्हणजे आपण मागे पाठी पार्किंग पाहिलीत आणि पार्किंगच्या थोडा मी पुढे आलो आहे. तर जत्रा आता पहा किती मोठी असते ती आणि रात्री 1 वाजेपर्यंत जत्रा असते. अशी आपल्याला कपड्याची दुकानं पाहायला मिळत आहेत आणि भरपूर अशी गर्दी आपल्याला ह्या जत्रेमध्ये पाहायला मिळेल. हा हा, आमचे जीवनेकरी नाहीत. हात करा हात करा हात करा. अशी आपल्याला दुकानं पाहायला मिळतील लास्ट पर्यंत. आता सुरुवात आहे, अजून गणेश मंदिर येईपर्यंत आपल्याला जत्रा पाहायला मिळेल. इथे टॉय दिसतात आपल्याला. तर फ्रेंड्स, अजून एवढी काही गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही. थोड्या वेळाने आपल्याला रस्ता पूर्ण पॅक झालेला पाहायला मिळेल. फुल गर्दी म्हणजे चालायला रस्ता नसतो इथे, कारण जी गल लागण्याचा जो कार्यक्रम असतो तो भरपूर लेट असतो. 11 साडे 11 वाजता रात्री. तोपर्यंत आपल्याला इथे गर्दी वाढताना पाहायला मिळेल. श्रीवर्धन तालुक्यातली सर्वात मोठी जत्रा आहे. भरपूर अशी आपल्याला दुकानं, भांड्यांची पासला, खेळणी पासला सर्व आपल्याला कपड्यांची दुकानं इथं पाहायला मिळतात. आपण थोड्या वेळाने 9 साडे 9 परत एक राऊंड मारू. आपल्याला जेव्हा गर्दी पाहायला मिळेल इकडे.
हा 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 चालेल. आता गर्दीमध्ये आपल्याला रस्ता काढायला यायला लागलाय. आपल्याला गॉगल्स पाहायला मिळतात इथे. थोड्या वेळाने अजून गर्दी जेव्हा होईल ना तेव्हा आपण अजून एक राऊंड मारू इकडे. त्यानंतर आपल्याला कळेल किती गर्दी असते या जत्रेला. हरिहरेश्वर नंतर सर्वात मोठी जत्रा हीच असते. काय आहे काय गाडी अशी गाणे मोठे पाहिजे होते. एवढे बाद झाले. हा हा पुढे वाटवले ना. त्या जत्रेमध्ये आपल्याला कोळी बांधवांची संख्या जास्त पाहायला मिळते. सर्व त्या समाजाची लोक जास्त करून असतात, पण जास्त संख्येने कोळी समाजाची असतात. तर आता आपण सुवर्ण गणेश मंदिराजवळ आलो आहोत आणि मंदिरात सुवर्ण गणेश मंदिराच्या समोर आपल्याला केदारनाथ मंदिर पाहायला मिळतो. आपण आपल्याला गर्दी इथे पाहायला मिळते. श्रीवर्धन तालुक्यातील आजूबाजूच्या तालुक्यातील लोक आपल्याला इकडे जत्रेमध्ये पाहायला मिळतात. भरपूर गर्दी आहे इथे. लेफ्ट साइड आपल्याला सुवर्ण गणेश मंदिर पाहायला मिळतं आणि
उजव्या हाताला आपल्याला केदारनाथ मंदिर पाहायला मिळेल. आपल्याला मैदान दिसतं केदारनाथ मंदिराचं पाहायला मिळतं. आपण आता केदारनाथ मंदिरच्या जवळ आलेलो आहोत आणि तरी पण आपल्याला गर्दी पाहायला मिळते. पुढे आतमध्ये आपल्याला प्रसादाची दुकानं पाहायला मिळतील. तर आपण थोड्या वेळाने तिकडे जाऊ. आपण पुढून जाऊन येऊया. तर आपली जत्रा कुठपर्यंत आहे ते पाहूया. भरपूर मोठी जत्रा आपल्याला पाहायला मिळेल इकडे. आपला जो अगोदरचा व्हिडिओ होता तो सिद्धनाथ या मंदिराचा होता. तिथे गल लावली जाते. तो गेल्या वर्षी आपण हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे. तुम्हाला पाहता असेल तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहू शकता. आणि ही जी जत्रा ही केदारनाथांची आहे. इथं आपल्याला ज्यूस गरमी भरपूर आहे त्यामुळे इकडे आपल्याला ज्यूस आईस्क्रीमची दुकानं पाहायला मिळतील. इथे बलून खेळण्याची दुकानं आहेत. हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर. आपले जीवनेकर आपल्याला भेटत आहेत. तर शेवट आपल्याला जम्पिंग जॅक आणि मिकी माऊस पाहायला मिळतो. तर ही आहे एंडिंग जत्रेची आणि अंधारही होत चाललाय. तर आपल्याला पुढे जे पताके लावले पाहायला मिळत आहेत ते सिद्धनाथ मंदिरचे आणि कालची जत्रा झालेली आहे. आणि ही आपल्याला जत्रेची एंडिंग आहे आणि अंधार झालेला आहे. चला आपण आता मंदिराकडे जाऊया. तर आता आपण पुन्हा जाऊया मंदिराकडे. भरपूरशी आपल्याला दुकानं पाहायला मिळतात या जत्रेत. आपल्याला मोबाईल दुकानं पाहायला मिळते. तर हा आपल्याला मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि आपल्याला प्रसाद पाहायला मिळतो. अशा पद्धतीकडे प्रसाद असतो. कधी शेंगदाणे कुरमुरे ರಾಹುಗುಳಿಗ ತಂತ್ರಗುಳಿಗ ಕತ್ತಲ ಕಾಡುಗುಳಿಗ ನಿತ್ತರಗುಳಿಗ ಅಗ್ನಿಗುಳಿಗ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಗುಳಿಗ
दुकान आपल्याला पाहायला मिळते. इथे दिव्यागाची जी शेती आहे, शेती केली जाते, त्यामध्ये ही दुकानं लावली जातात, आपल्याला पाहायला मिळतात. आणि थोड्या वेळाने आपल्याला गल लावताना पाहायला मिळेल. मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे. ओ काका जरा अंगारा माणसं देशील. हो देतो ना. हात पंजन गळ्यामध्ये माळ वगैरे असेल तर त्याचा हुक आहे का? त्याचे पैसे आहेत ना? बघा लक्ष ठेवा. आता नवरा जेलमध्ये होता, जर त्याची सुटका झाली तर तुझ्या दरबारात एक वर्ष हातखोडा खेळेल. त्याप्रमाणे ते थोडं झाले ना, त्याप्रमाणे त्या हातखोडा खेळायला महाराज तयार झालेले आहेत. त्यांनी उपवास केलेला आहे, तिकडे तिकडे फिरलेला आहे आणि त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत महाराज सहस्र अन्न झालेले आहेत. तर त्यांच्याही हातखोडची किल्ली उंबरठ्याच्या आत पडले पाहिजे. जय महाराज केदारलिंगापुरी देवा, भोलेश्वर अनंत चौगले दिव्यागर हा असा नवस बोलला होता की मी सारखा आजारी पडत होतो. डॉक्टरचा इलाज पण चालू होता, पण काही आराम येत नव्हता. तर देवा तुझी तिथे त्याला आठवण झाली. मला तिथे होतो, जर आठवण झाली त्यावेळेस जर बरा वाटला तर मी तुझ्या दरबारात हातखोडा खेळीन. त्याप्रमाणे तो हातखोडा खेळायला महाराजा आनंदाने तयार झाला. आणि एक त्याने आता पहिलेच काय सरकारची कबूल केलेली आहे, तो सरबत प्यायलेला आहे महाराजा. आणखी काय सहस्रान्न त्याच्यापासून पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत महाराजा सहस्रान्न झाल्याचे ती तुझ्या पोटी घाल आणि त्याच्याही हातखोड्याची किल्ली आपल्या उंबरठ्याच्या हात पडले पाहिजे.
हाक मारायची ना. ऐका ऐका, देशाचे देशमुख पांडव असे वाडवडील बोलले होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा पाच फेऱ्या गळे फिरेल. हर 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 महादेव. विराटा ठाकूर शाबास. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा गळी बघा कसा फिरतोय. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा गळी. अरे भैरवनाथची निजा आघात आहे. केस बिंदास. शाबास शाबास. जाऊ दे. शाबास. काठी पण बरोबर जातात. जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे.
घे, छडी उजव्या हातात घे. हा बरोबर आहे. शाबास. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा गडी. आपण